बुलेटिनमध्ये सुरुवातीला आताची सर्वात मोठी राजकीय बातमी। बांद्राच्या सोफिटल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू असल्याची माहिती मिळतेय। सोफिटल हॉटेलमध्ये आज कुठलाही नियोजित कार्यक्रम नाही, मात्र आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी दाखल झाले। त्यांच्यात नेमकी काय चर्चा सुरू आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिवेशन काळात ठाकरेंनी फडणवीसांबरोबर 4 भेटी घेतल्या आणि आदित्य ठाकरेंनी घेतलेली ही भेट आता 5वी भेट आहे। एकीकडे फडणवीसांनी ठाकरेंना ऑफर दिली होती, त्यातच आता ही बैठक पार पडते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बांद्राच्या सोफिटल हॉटेलमध्ये एक बैठक पार पडते आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आणि अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, ठाकरे आणि फडणवीसांमध्ये बैठक पार पडते, आदित्य ठाकरे बैठकीला उपस्थित आहेत, काय नेमकं घडतंय? एकूणच अत्यंत गोपनीय पद्धतीने आज दोघांनी भेटायचं ठरवलेलं दिसतंय, कारण काही वेळापूर्वी आपल्याला जी माहिती मिळाली आपल्या काही सोर्सेसकडनं, त्यानुसार आदित्य ठाकरे हे सोफिटेल हॉटेलमध्ये आधी येऊन दाखल झाले आणि त्यांनी त्यांच्या गाड्या देखील त्या ठिकाणावरनं काढण्यास सांगितलं होतं। म्हणजे आदित्य ठाकरे आले, हॉटेलमध्ये गेले आणि जो संपूर्ण ताफा होता आदित्य ठाकरेंचा, हा ताफा त्या ठिकाणावरनं निघून गेला। थोड्याच वेळात त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि जे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत घडलं तेच त्यांनी देखील केलं। त्यांनी देखील तो ताफा होता तो त्या ठिकाणावरनं बाहेर घेऊन जाण्यास सांगितलं। त्यामुळं आता ही माहिती आपल्याकडे 102% कन्फर्म आहे की आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट आज सोफिटेल हॉटेलमध्ये होते। नेमकं या भेटीमागचं कारण काय, तर या भेटीमागच्या कारणाबद्दल अनेक राजकीय तर्कवितर्क लागू शकतात। मात्र जर आपण बघितलं तर जी माहिती मी घेतलेली आहे की त्या माहितीनुसार सोफिटेल हॉटेलमध्ये आज कुठलाही समारंभ नाही, कुठलाही कॉन्क्लेव्ह नाही किंवा इतर कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम नाही, ज्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोघंही निमंत्रित असू शकतात। त्यामुळं संयोगानं ही भेट होण्याची शक्यता फार कमी आहे। ही भेट ठरवूनच होती आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि कुठेतरी भारतीय जनता पक्ष अक्षय असेच रहा। सोफिटल हॉटेल बाहेरून आता आपले प्रतिनिधी विशाल पाटील आता उपस्थित आहेत। विशाल, कधी पासून ही बैठक साधारणपणे सुरू आहे? जसं आपल्याला माहिती मिळते सोफिटल हॉटेलमध्ये कुठलाही नियोजित कार्यक्रम नाही, मात्र तरी देखील ही महत्त्वाची राजकीय बैठक होती आहे। हेमाली, आत्ता मी सोफिटल हॉटेलमध्ये आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट ही झाल्याचं कळतंय। 7व्या फ्लोअरवरती अद्यापही ही बैठक सुरू आहे। मुख्यमंत्र्यांकडनं काही फोटो जे आहेत हे आता ट्विट करण्यात आलेले। या फोटोमध्ये त्यांनी असं सांगितलंय की जैन गुरूंच्या भेटीसाठी म्हणून मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर 7:30 वाजता दोन्ही हे मोठे नेते या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। साधारणतः 7:30 वाजता आदित्य ठाकरे पहिला पोहोचले आणि त्यानंतर अवघ्या 5 ते 5 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले। आता जर आपण बघायला गेलं तर 9 वाजून गेलेले आहेत आणि बंद दाराआडच ह्या आता चर्चा ज्या आहेत ह्या होताना पाहायला मिळतात। अद्याप दोन्ही नेते हे खालती उतरलेले नाहीये। दोन्ही नेत्यांचे ताफे हे हॉटेलच्या बाहेरच लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण दृश्यांमध्ये जर पाहायला गेलं तर तशा पद्धतीच्या दोन्ही नेत्यांच्या ताफ्यांच्या सुरक्षा रक्षकांना ज्या वेळेला आम्ही विचारलं की देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेत का, तर कुठच्याही प्रकारची माहिती ही दिली जात नाहीये। मात्र ज्यावेळेला मी स्वतः या लॉबीमध्ये आल्यानंतर जी विचारणा केली आणि ती जी माहिती मिळाली तर दोन्ही नेते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे 7व्या फ्लोअरवरतीच एका रेस्टॉरंटमध्ये बसल्याची माहिती आता आपल्याला मिळते। त्या अनुषंगानं आज सोफिटल हॉटेलमध्ये कुठच्याही प्रकारचा मोठा कार्यक्रम किंवा कुठच्याही प्रकारचे वेगळे कार्यक्रम हे नाही आहेत। फक्त जैन गुरु या ठिकाणी आल्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर जवळपास आता 3 तास होत आलेले आहेत। दोन्ही नेते हे या हॉटेलमध्ये आहेत आणि बंद दाराआड ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत ह्या होऊ लागलेल्या आहेत। आपण जर अलीकडे आता अधिवेशनात जर पाहायला गेलं तर सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी ह्या आदित्य ठाकरे असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील यांच्याबरोबर सातत्यानं ह्या भेटी होत होत्या आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा ठाकरेंचे आणि फडणवीसांचे सूर जुळताना आपल्याला पाहायला मिळाले होते। अधिवेशनात आपण पाहिलं होतं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा भेट झाली होती। त्याचसोबत विधान परिषदेमध्ये थेट ऑफर ही देवेंद्र फडणवीस यांनी
उद्धव ठाकरेंना दिली होती आणि अवघ्या एक दिवस संपल्यानंतर अधिवेशनाचा आज मात्र आदित्य ठाकरे हे सॉफिटल हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जवळपास आता 2.5-3 तास होत आले. ते दोन्ही नेते ह्या हॉटेलमध्ये आहेत. कमालीची गुप्तता जी आहे ती या भेटी बाबतीत पाळलेली होती आणि आता दोन्ही नेत्यांमध्ये ह्या बैठकांचं सत्र जे आहे ते आता सुरू झालेलं आहे. अद्यापही हे दोन्ही नेते हे बाहेर आलेले नाहीयेत हेमाली. नक्की विशाल, या बैठकीला फक्त ठाकरे आणि फडणवीस हे दोघच आहे की या व्यतिरिक्त दोन्ही बाजूकडून आणखीन कोणते नेते उपस्थित आहेत, याबद्दल काही माहिती मिळाली आहे? हेमाली, फक्त हे दोन्हीही नेते उपस्थित आहेत. दोन्हीही पक्षाचे इतर कोणीही नेते या बैठकीमध्ये नाहीयेत किंवा या भेटीमध्ये नाहीयेत. फक्त आदित्य ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सिक्युरिटी जी बाहेर पाठवलेली आहे, ज्या ठिकाणी त्यावेळेला यांचा ताफा आला तितक्याच वेगानं ह्या सगळ्या गाड्या हॉटेलच्या बाहेर सगळ्या थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. सुरक्षा रक्षकांना किंवा पोलिसांना विचारल्यानंतर कुठचीही माहिती त्यांच्याकडनं देण्यात आलेली नाहीयेत. आपण हे स्वाभाविक आहे, ही दोन्ही सिक्युरिटींना तशा पद्धतीचे आदेश या नेत्यांकडनं असतील. मात्र आता जवळपास 2.5 ते 3 तास होत आले. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झालेली आहे. हे 7व्या फ्लोअरवरती असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडनं मिळते. हेमाली, नक्कीच असे संपर्कात राहा. आपण अक्षय यांच्याशी अधिक यावर बोलूया. अक्षय, खरं म्हणजे अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस, विशेषतः शेवटचा दिवस जेव्हा अंबादास दानवेंचा निरोप समारंभ होता तेव्हा फडणवीसांनी दिलेली ऑफर, त्याचबरोबर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या फडणवीसांबरोबर झालेल्या भेटी आणि आज आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटतायत आणि तेही गेल्या 2.5 तासांपासून त्या दोघांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे. काय नेमके सगळे अर्थ निघतायत? हेमाली, या सगळ्यात आपण जर बघितलं तर अशाच प्रकारची भेट देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेची देखील घेतली होती. बँड्राच्या हॉटेल ताज लँडसेनमध्ये त्यांनी राज ठाकरे यांची जाऊन भेट घेतली होती आणि आज आपण बघतोय की त्यांनी अशीच भेट आदित्य ठाकरे यांची घेतलेली आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की येत्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका असणार आहे या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातच मुंबई महानगरपालिका निवडणुका या लढल्या जातील आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं येत्या काळातल्या काही वेगळ्या समीकरणाबद्दल किंवा कुठल्याही राजकीय कुठल्या इतर बाबींबद्दल या दोन नेत्यांमध्ये गुप्तगू होते का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आणि तशी शक्यता देखील आपण नाकारता येत नाही, कारण इतक्या गोपनीय पद्धतीने जर दोन राजकीय नेते भेटत असेल तर कुठेतरी काहीतरी राजकीय वर्तुळामध्ये किंवा दोन पक्षांमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये काहीतरी असं शिजतंय की ते त्यांना सार्वजनिकरित्या लोकांसमोर आणायचं नाही. मात्र NDTVच्या आपल्या खास विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळाली आणि त्या बातमीवरती आता आपलं शिक्कामोर्तब होतंय की या दोन नेत्यांची भेट होऊ घातलेली आहे. एकीकडे आपण बघतोय की कालपासून आपण ही चर्चा देखील करत होतो की ज्या प्रकारची ऑफर, भलेही देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ही ऑफर जरी दिली असली तरी जे त्यांच्या मनात होतं ते त्यांच्या ओठांवर आलं असावं असं अनेक राजकीय नेत्यांनी देखील म्हटलंय. येत्या काळात आपण बघतोय की मुंबई महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची समीकरणं जर व्यवस्थित जुळवून आणायची असेल तर मुंबईसारख्या शहरामध्ये एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेंना जवळ घेणं सोयीस्कर जाईल का आणि कुठतरी हा एक परसेप्शन गेम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खेळला जातो का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्यावेळी राज ठाकरे भेटींचं टायमिंग जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण ज्यावेळी राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती त्यावेळी जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या की दोन ठाकरे बंधूंनी एकमेकांना राजकीय टाळी देण्यासंदर्भात मोठं वातावरण तापलं होतं दोन ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याचं. आणि अशातच गेम चेंज केला. देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन राज ठाकरे या दोघं जण एका हॉटेलमध्ये भेटले. दुसरीकडे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे जाऊन उदय सामंत यांना भेटले होते. तर कुठतरी जी काही वातावरण अक्षय, असेच संपर्कात राहा आपल्याबरोबर.